नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये नेमकं काय काय घडलं ते मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. तर प्रेक्षक हो, आपण पाहतो की आता सारंग आणि ओवी हे एकमेकांशी बोलत असतात. सारंग ओवीला सांगत असतो की ओवी बाळा प्लीज लवकर आवर, आपल्याला घरी जायला उशीर होतोय, तुझी तब्येत ठीक नाही तर तू आता घरी चल म्हणून. पण इकडे ओवी म्हणत असते नाही बाबा, मला घरी यायचं नाही, मला इथेच कॅम्प एन्जॉय करायचं आहे. आणि बघ ना, माझा तापसुद्धा आता गेलेला आहे, पण आता तू गेलास की ताप येतो मग, त्यामुळे प्लीज तू सुद्धा इथे थांब ना म्हणून. पण सारंग म्हणतो नाही नाही ओवी, मी तुला इथे आता एकटं सोडू शकत नाही, तू माझ्यासोबत आता घरी चल म्हणून. पण आता इकडे ओवी काही ऐकत नाही, कारण की ओवीला इथे कॅम्पमध्ये थांबायचं असतं. मग काय आता अबीर सारंगला आता समजून सांगत असतो, अहो सुपर हिरो काय करताय तुम्ही, अहो म्हणजे हे कॅम्प आणि इथलं हे वातावरण तुम्ही बघताय ना किती छान आहे ते, तो झाडांच्या पानांचा आवाज, तो पक्ष्यांचा आवाज, आणि इकडे आता सगळं काही अगदी छान असं वातावरण आहे. हे सगळं एक प्रकारचं संगीतच आहे. आणि जर तुम्ही ओवीला इथून नेलं तर म्हणजे हे हिला शिकताच येणार नाही. त्यासाठी आता इथे ओवीला असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे कसं आहे ना, तुम्ही इथून गेला की ओवीला ताप भरतो. मग त्यापेक्षा सुपर हिरो मी काय म्हणतो, तुम्ही इथेच थांबा ना, काय फरक पडतोय तुम्ही इथे थांबलं म्हणून, म्हणजे 2 दिवस तुम्ही सुद्धा आमच्यासोबत खूप असे धम्माल आणि एन्जॉय करा ना म्हणून. त्यावरती आता सारंग आता अबीरला सांगत असतो, नाही रे मला तिकडे खूप कामं आहेत, मला जावं लागेल म्हणून. बरं ओवी तू इथे थांब, मी जातो म्हणून. तर आता इकडे आता अबीर म्हणत असतो, अहो सुपर हिरो, जसं काय तुम्ही वकील असल्यासारखे, खूप केस पेंडिंग असल्यासारखे नका करू. मला माहिती आहे की काही नाही, तुमचं काम काय नंतर होत राहील, म्हणजे इकडे तुम्ही ते थांबा बघू, आपण खूप अशी धम्माल करूयात. तर आता बबलूसुद्धा म्हणत असतो, अरे सारंग काहीच केस वगैरे काही नाही आहे, म्हणजे सगळे आपल्याकडे एकसुद्धा केस नाही आहे आता, असं आता बबलू म्हटलेलं असल्यामुळे सारंग त्याला आता हाताने खुणवतो आणि म्हणतो, बबलू जरा गप्प बस, आणि तुला तर ना, असा म्हणून आता बबलूच्या धपाटा घालतो चांगला कंबारट्यामध्ये. त्यानंतर आता इकडे सारंगच्या मागे आता दोन्ही मुले लागलेली असतात की प्लीज प्लीज थांबा ना सुपर हिरो, आणि ओवीसुद्धा म्हणत असते प्लीज थांब ना बाबा म्हणून. मग काय आता इकडे सारंगला खूप असा हट्ट केल्यामुळे सारंग तिथे थांबायला तयार झालेला असतो. तर दुसरीकडे आपण आता पाहतो की तिलोत्तमा जी आहे ती आता घराच्या बाहेर असते, आणि तितक्यात तिला वकील साहेब दिसतात. तिलोत्तमा वकिलांना विचारत असते, काय हो वकील साहेब, तुम्ही तुम्ही आज एवढ्या दिवसातून भेटलात, नाही म्हणजे तुमची भेट अशी सहसा घराकडे होत नाही, कामानिमित्त ऑफिसमध्येच होते म्हणून विचारलं. त्यावरती वकील साहेब म्हणत असतात की हो, राजकुमारनी बोलवलं होतं मला त्या गुरुकुलच्या जागेसंदर्भात. तेव्हा तिलोत्तमाला खूप असा राग येतो. तिलोत्तमा म्हणत असते, त्या राजकुमारला किती समजवलं मी, आणि तुम्हालाही सांगते, त्या राजकुमारचं एकही काम तुम्ही आता करायचं नाही. आता तिकडे राजकुमार त्या गुरुकुलच्या जागेसाठी खूप मोठा धोंडा स्वतःच्या पायावरती मारून घेतो. आणि हे बघा, तुम्ही जे काही करताय ना ते साफ चुकीचं आहे, तुम्ही बिलकुलही व्यवस्थित हे सगळं करू शकत नाही, मला माहीत आहे. त्यामुळे प्लीज त्या जागेचा नाद तुम्ही सोडा, आणि इथून पुढे जर तुम्ही राजकुमारची मदत केली तर माझ्या एवढं वाईट कोण नाही, असं तिलोत्तमा वकिलांना धमकी देत असते. आता तिलोत्तमाची धमकी आले म्हटल्यानंतर वकीलसुद्धा तिलोत्तमाला म्हणत असतो, सॉरी मॅडम सॉरी, म्हणजे मला माहीत नव्हतं या सगळ्या काही गोष्टी आहेत ते, पण आता तुमची जर इच्छा नसेल तर मी आता राजकुमारला इथून पुढे कोणतीच मदत करणार नाही, आणि त्या जागेसाठी तर बिलकुलही त्यांना मदत करणार नाही, माझी ही पहिली आणि शेवटची चूक म्हणून माफ करा म्हणून. तर आता इकडे तिलोत्तमाला राजकुमारचा खूप असा राग आलेला असतो. तिला आता राजकुमारशी बोलायचं असतं, आणि त्यामुळेच ती अगदी तावातावात आता घराकडे निघालेली असते. तर दुसरीकडे गुरुकुलमध्ये आपण पाहतो की आता सावली माझे माहेर पंढरी हे गाणं सगळ्यांना बोलून दाखवत असते. आणि हे गाणं गात असताना सारंग अक्षरशः सावलीकडे बघतच राहतो, कारण सारंगला सावलीचं गाणं खूप आवडतं, आणि तो एकटक असा तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर आता सावली हे गाणं ओवीला गाण्यासाठी सांगते. त्यामुळे गाणं ओवी तर असं भारी म्हणते की अगदी सावलीवर वरचढ असं गाणं तिनं म्हटलेलं असतं, जसं काही सावलीच्याच मुखातून हे गाणं येत आहे असा आवाज आता इकडे वाटायला लागलेला असतो. आणि हे बघून सगळ्यांनाच, म्हणजे इकडे बबलू आणि सारंग या दोघांनाही मोठा धक्काच बसलेला असतो की ओवी एवढं छान गाणं गाते. बबलू म्हणत असतो, वा वा ओवी, किती छान गाणं गात आहेस म्हणून तू, बघतोयस ना सारंग किती छान आपली ओवी गाणं गाते. तेव्हा सारंगसुद्धा अगदी खूप खुश झालेला असतो. त्यानंतर आता सावली म्हणते, वा ओवी वा, खरंच खूप छान गाणं गायलीस तू, बघ म्हणजे इकडे तू थांबलीस म्हणून तुला एवढ्या सरळ गाणं गाता आलं म्हणून.
तर आता इकडे आपण पाहतो की ओवी म्हणत असते की होय, यासाठी ना मला माझ्या बाबाला थँक्यू बोलावं लागेल, कारण की टीचर म्हणजे माझा बाबा इथे आला, त्याने तो इथे थांबला म्हणून माझा ताप गेला आणि मला इकडे गाणं गाता आलं. जर आता इकडे बाबा आलाच नसता तर मला हे सगळं एन्जॉय करायला भेटलंच नसतं. आणि ती सारंगला थँक्यू बाबा असं देखील म्हणत असते. तर आता इकडे बबलू बबलू म्हणतो आणि मला मला नाही बाई थँक्यू बोलणार म्हणून. त्यावरती आता ओवी मजाकमध्ये त्याला म्हणत असते, तुला तुला नाही, मी माझ्या फक्त बाबालाच थँक्यू बोलणार असं ती आता त्याला म्हणत असते. तितक्यात काय ओवी आता नाचायला लागलेली असते आणि बाबाला सांगत असते की बाबा प्लीज प्लीज तू इथून जाऊ नकोस, 2 दिवस आमच्यासोबतच राहा म्हणून. आणि ती टीचरलाही आता विचारत असते. तर टीचर म्हणते की ओवी बाळा, असं नाही आहे, म्हणजे इथे बघ बाकी कोणाचे पॅरेंट्स लोक इथे आलेत का? नाहीत ना, मग तुझ्या पॅरेंट्सला इथे आपण कसं अलाव करू शकतो? त्यावरती ओवी आता सगळ्यांना विचारत असते की मुलांनो मला सांगा, माझा बाबा जर इथे राहिला तर तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही ना? तर सगळी मुलं नाही म्हणतात. मग बघितलं ना टीचर, इथे सगळ्यांनाच काहीच प्रॉब्लेम नाही आहे. माझा सुपर हिरो या मुलांना देखील खूप आवडतो आणि तुम्हीही बघा, तुम्हालाही खूप आवडेल म्हणून. सावली आता डोक्याला हातच लावते. हिचा बापा मला कशाला आवडेल बरं, असं आता इकडे सावली म्हणायला लागते. तर तितक्यात आता अबीर त्या ठिकाणी आलेला असतो. अबीर म्हणत असतो की काय गो ओवी, अशी माकडावानी काय बरं उड्या मारतेस तू? त्यावरती ओवी म्हणतो की इकडे टीचरनी सुद्धा माझ्या बाबाला इथे राहण्याची परमिशन दिलेली आहे. मग काय, हे ऐकून आता अबीरसुद्धा माकडासारख्या उड्या मारायला चालू करतो. तर तिथे व्यंकटेशजी सुद्धा आलेले असतात. व्यंकटेशजी सावलीला म्हणत असतात की सावली, म्हणजे आता तुमचं गाण्याची प्रॅक्टिस झाली असेल तर आपण गेम खेळूयात का म्हणून, म्हणजे गेम खूप छान आहेत म्हणून. आता इकडे त्या गेमचं नुसतं तुम्ही साहित्य जरी बघितलं तरी तुम्हाला समजेल की गेम नेमका काय आहे ते. मग आता इकडे इकडे रस्सी आणलेली असते. तर आता 2 टीम आपल्याला करायच्या आहेत असं आता व्यंकटेश बोलत असतात. मग काय अबीर म्हणतो की हो हो चालेल ना, म्हणजे आता इकडे माझा सुपर हिरो एका बाजूला आणि इकडे आई एका बाजूला असं आता ठरवलेलं असतं. तर व्यंकटेश झालेले असतात, अंपायर झालेले असतात. तर बबलू आणि इकडे सावली, ओवी एका टीममध्ये असतात आणि अबीर म्हणत असतो माझा सुपर हिरो जो आहे तो फक्त एकटाच काफी आहे माझ्यासाठी आमच्या टीममध्ये. आणि मग काय, इकडे सावली पुढे असते, दुसऱ्या बाजूला सारंग पुढे असतो. व्यंकटेश जे अंपायर झालेले असतात. सावलीच्या मागे ओवी आणि ओवीच्या मागे बबलू, असं सगळं जे आहे ते क्रम लावलेलं असतो. मग काय, आता इकडे सारंग ओढत असतो, दुसरीकडे सावली जोरात ओरडत असते आणि ओढत देखील असते. मग काय, आता ओवीचा आता प्लॅन असतो. ओवी बबलूला आता डोळा मारते आणि त्या दोघांना खुणवल्यानंतर मग काय, आता इकडे अचानक अशी रस्सी सोडलेली असते. जशी का रस्सी सोडली जाते, सावली अगदी आता सारंगच्या अगदी अंगावरती जाऊन पडलेली असते आणि खाली सारंग, वरती सावली, असे दोघांचं जे आहे ते इथे एकमेकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघत असतात आणि त्यांना खूप जुने असे प्रसंग देखील आठवायला लागलेले असतात आणि ते एकमेकांना आता अगदी प्रेमामध्ये जे आहे ते आठवणीमध्ये गेलेले असतात आणि दोघांच्या हे ते अगदी भान विसरून गेलेले असतात की आपण नेमकं कुठं आहे, काय आहे ते. मग काय, आता इकडे मुलांना खूप आनंद होतो. ओवी आणि अबीरला मात्र खूप आनंद झालेला असतो की जे आम्हाला हवं आहे ना तेच आज इथे झालेलं असतं. हे सगळं पाहून ओवीला सुद्धा खूप आनंद होतो. ओवी म्हणत असते की तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय नातं आहे ते आम्ही आता बाहेर आणणारच आहोत. आणि मग काय, आता इकडे दुसरीकडे आपण पाहतो की तिलोत्तमा जी आहे ती राजकुमारकडे गेलेली असते. तिलोत्तमा राजकुमारवरती ओरडत असते. तिलोत्तमा म्हणते तू कधी सुधारणार नाहीस म्हणून. तुला एकदा सांगितलेली गोष्ट कधी ऐकायला येत नाही का राजकुमार? त्यावरती राजकुमार म्हणतो काय झालं आई, म्हणजे असं काय झालं, एवढं काय केलं मी की एवढी तावातावात मला तू बोलत आहेस म्हणून. त्यावरती तिलोत्तमा म्हणत असते की तुला किती वेळा सांगितलं की त्या गुरुकुलचा नाद तू सोडून दे, ती जागा आपल्याला नको आहे म्हणून, पण तू तरी पण हट्ट का करत आहेस म्हणून. तुला माझं का ऐकायला येत नाही का? म्हणजे आता इकडे तुला किती वेळा मी समजून सांगायचं, प्रत्येक गोष्ट मी तुला समजून सांगत असते, पण तुझ्या डोक्यामध्ये ती का बरं जात नाही? काय तू ठरवलेलंच आहेस का आईच्या विरोधात वागायचं म्हणून? त्यावरती आता राजकुमार पुन्हा तिलोत्तमाला बोलत असतो की आई अगं काय बोलतेस तू? अगं इकडे मी आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी हे सगळं करत आहे आणि तू मला चुकीचं समजतेस का? तिलोत्तमा म्हणते हे बघ, कंपनीचं काय चांगलं काय वाईट हे सगळं मला माहिती. मी याच्यातून ही सगळी कंपनी उभी केली आणि मी स्वतः घाम गाळून मोठी केली. त्यामुळे कंपनीचा फायदा तोट्याचं तू मला सांगू नकोस. मला चांगलं माहिती आहे कंपनीचा फायदा कशात आहे ते. तर आता राजकुमारला सुद्धा भयंकर असा राग आलेला असतो. तो आता इकडे तिलोत्तमाला म्हणत असतो की आई प्रत्येक वेळी माझंच चुकतं का गं?
नाही म्हणजे मी सुद्धा रात्रंदिवस मेहनत करतोय कोणासाठी, आपल्या कंपनीसाठी. आणि तुझा तो दुसरा मुलगा सारंग, त्याला तर काही तुझी पडले का? तू किती वेळा त्याला सांगितलं आपली कंपनी जॉईन कर, कामाचा भार घे, पण नाही, त्याला तर फक्त आणि फक्त बाहेर फिरायचं असतं, बाकी काहीच नाही. तरीसुद्धा तो तुझ्यासाठी लाडला आहे म्हणून. आणि मी कंपनीसाठी एवढी रात्रंदिवस मेहनत करतो, तिच्यासाठी काही डिसिजनसुद्धा मी घेऊ शकत नाही का? त्यावरती तिलोत्तमा आता म्हणत असते, हे बघ राजकुमार, तू आता खूप बोलतोयस. यामध्ये सारंगचा काडीमात्र संबंध नाही, तरी तू त्याला याच्यामध्ये सगळ्यामध्ये का बरं ओढत आहेस म्हणून. त्यावरती राजकुमार पुन्हा म्हणत असतो की हे बघ आई, मला कंपनीचा याच्यामध्ये फायदा दिसला आणि फक्त म्हणूनच या कारणासाठी मी हा डिसिजन घेतला आहे. पण तिलोत्तमा आता राजकुमारला बचावत असते. ती त्याला म्हणत असते, हे बघ, मी तुला लास्ट वॉर्निंग देते, नाहीतर ना मी तुला या आपल्या सगळ्या प्रॉपर्टीमधून तुला बेदखल करून टाकेन म्हणून. जर तुला माझं ऐकायचं नसेल ना, तर ही प्रॉपर्टी तुला सोडून द्यावी लागेल. असं आता म्हटल्यानंतर राजकुमार तिथून रागात आता निघून गेलेला असतो. आता म्हातारीचं हे बोलणं ऐकून इकडे मोनिकाला मोठा धक्का बसलेला असतो. ही म्हातारी तर एवढ्या तेवढ्या कारणावरून सर्व प्रॉपर्टीमधून बेदखल करते म्हटल्यानंतर हिच्या तावडीला तर आपण सापडायला नको, म्हणून तिने सुद्धा आता तिथून पळ काढलेला असतो. तर हे दोघंही गेल्यानंतर आता इकडे तिलोत्तमाच्या मोबाईलवरती सावली आणि सारंग यांचा फोटो आलेला असतो, जो की गुरुकुलमधला. आता तिला ह्या फोटो बघितल्यानंतर तिला आश्चर्याचा सर्वप्रथम धक्काच बसतो. ती मनातल्या मनात विचार करायला लागते, या सावलीला मी सांगितलं होतं माझ्या सारंगपासून लांब राहा म्हणून, पण ही सावली, ही पोरगी काही ऐकायचं नाव नाही. ही जानबूजकर मला त्रास देण्यासाठी हे सगळं करत आहे. ही तर त्याच्या जवळच चाललेली आहे. मला काहीतरी आता करावं लागेल. मी हिला आता सोडणार नाही. हिला सांगूनसुद्धा ही नाही, हीच घोडचूक जर करत असेल तर मला आता माघार घेण्यात काहीच अर्थ नाही आहे. तिलोत्तमाला असा काही सावलीचा राग येतो. ती मागचा पुढचा काहीच विचार करत नाही. काय खरं, काय खोटं, काय सत्य, काय असत्य, तिला काही कळत नाही. आणि ती डायरेक्ट पुन्हा आता राजकुमारला आवाज द्यायला चालू करते. राजकुमार त्या ठिकाणी येतो. तिलोत्तमा त्याला बोलत असते, हे बघ, त्या गुरुकुलची जागा. राजकुमार लगेच म्हणत असतो, आई प्लीज, मी आता त्या जागेचा विषय सोडून दिलाय. तुला नको आहे ना ती जागा, तर मी नाही पुन्हा तो विषय काढणार. पण तिलोत्तमा म्हणत असते, नाही राजकुमार, आता काही केलं ना तरी ती जागा आपल्याला हवी आहे. तू काही कर, पण आता त्या जागेवरून आपण आता माघार घ्यायची नाही. आपण आता तिथे आपण ती जागा आपण आता घेणार आहोत ना, तर त्याचा शेवटसुद्धा आपणच करायचा आहे म्हणून. आता तिलोत्तमाचं हे बोलणं ऐकून राजकुमारला तर धक्काच बसलेला असतो. म्हणजे काही वेळापूर्वी तिलोत्तमा स्वतः सांगत होती की ती जागा आपल्याला नको आहे, आणि आता स्वतःच ही सांगते. हे ऐकून त्याला मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं नेमकं झालं कसं म्हणून. तर आपण आता पाहतो की पण तिलोत्तमा त्याला म्हणत असते की मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे की तू त्या जागेवरती कधीही जायचं नाहीस, आणि इकडे तू तिथल्या कोणत्याच व्यक्तीला तू भेटायचं नाहीस म्हणून. आपण स्वतःहून इन्व्हॉल्व त्यांच्यासमोर व्हायचं नाही. आपण जे काही आहे ते फक्त कायदा आणि पोलीस यांच्याकडूनच आपण सगळं काही करून घ्यायचं. हे जर तुला मान्य असेल तरच म्हणून. राजकुमारला असा काही आनंद झालेला असतो आणि तो सुद्धा आता या गोष्टीला होकार भरत असतो. तिथून आता तिलोत्तमा गेल्यानंतर राजकुमार खूप खुश होऊन आता इकडे मोनिकाला म्हणत असतो, बघितलंस ना, मी बोललो आईला आणि आईने पटकन सगळं ऐकलं. तिने किती माझ्या बोलण्याचा विचार केला. आता राजकुमार अगदी आनंदात हसत तिथून बाहेर पडलेला असतो. पण मोनिका म्हणत असते, या बिंडोक राजकुमारला काही कळतं का? या म्हातारीमध्ये जो काही आता बदल झालेला आहे तो फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झालेला आहे. मीच तिला हे सगळं करायला लावलं म्हणून तिने हे केलं. म्हणजे याचा अर्थ काय? मोनिकानेच तो सावली आणि सारंगचा फोटो तिलोत्तमाच्या मोबाईलवरती पाठवलेला असतो आणि तिलोत्तमाने हा निर्णय जो आहे तो बदललेला असतो. तर दुसरीकडे आपण आता पाहत असतो की सावली आणि सारंग जे एकमेकांच्या अंगावरती पडलेले असतात अजूनही, तर आता मुलांच्या आवाजाने ते आता इकडे भानावरती येतात आणि एकमेकांपासून लांब होतात. आता दोघांनाही एकमेकांचं प्रेम हे जे आहे ते खूप आवडलेलं असतं. पण आता इकडे सगळी मुलं आणि सगळ्यांना पाहून ते अगदी भानावरती येतात. व्यंकटेशला सुद्धा वाटत असतं की नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी नातं आहे म्हणून. तर तितक्यात व्यंकटेशला आता इकडे जो आहे तो बाबांचा फोन आल्यामुळे तो आता सावलीला म्हणत असतो की बाबांचा फोन आलेला आहे, मी फोनवरती बोलून येतो म्हणून. त्यावरती सावलीसुद्धा हो म्हणत असते. अजूनही सावली आणि सारंग एकमेकांच्या जवळच उभे राहिलेले असतात मित्रांनो. तर आता इकडे जो आहे तो व्यंकटेश इकडे जगन्नाथसोबत बोलत असतो आणि त्यानंतर मग आता फोन दिला जातो तो म्हणजे अबीरकडे. आता अबीरने इकडे जगन्नाथला सारं काही सत्य सांगितलेलं असतं की तुम्हाला माहिती आहे का, इथे कोण आलेला आहे? सुपर हिरो आलेला आहे.
तर हे ऐकून जगन्नाथला मोठा धक्काच बसतो. पण त्याचप्रमाणे त्याला आनंद देखील खूप झालेला असतो की चला बाबा, आता इकडे जे आहे ते अबीरच्यामुळे का होईना, पण आता इकडे सारंग आणि सावली एकत्र येतील असं त्याला आता वाटत असतं. तर मित्रांनो, असा होता आजचा एपिसोड. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.